नमस्कार. बाबू ॲटम प्रकाशनातर्फे आज होणाऱ्या माझ्या 7 ई-बुक्सच्या प्रकाशन सोहळ्याला मी मदन पुराणिक आपले सहर्ष स्वागत करतो. माझे मनोगत व्यक्त करण्यापूर्वी मी आमचे मार्गदर्शक लेखक ज्यांचे 100वर पुस्तकं प्रकाशित झाली आहेत असे श्री विठ्ठलराय भट, ज्यांचं नुकतंच निधन झालं, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. रसिक हो, आज माझ्या 7 ई-बुक्सचं प्रकाशन होत आहे, ज्याचा मला अत्यंत आनंद होत आहे. माझं पहिलं पुस्तक अरुणेस हे 24 जुलै 2011 ह्या वर्षी प्रकाशित झालं. त्यावेळी त्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी मला वाटलं नव्हतं की उर्वरित काळात माझी जवळपास 23 पुस्तकं प्रकाशित होईल, कारण ही 7 ई-बुक्स धरून आत्तापर्यंत माझी 24 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. खरं म्हणजे लेखन हा माझा छंद म्हणून मी स्वीकारला. मी साहित्यिक नाही, परंतु काहीतरी लिहावं, आपल्या मनातल्या शब्दांना पुस्तक रूपात प्रकाशित करावा हा उद्देश नव्हता, परंतु काहीतरी लिहित जावं आणि आपल्या मित्रांसमोर मांडत जावं. शाबासकीची थाप पडो वा न पडो, परंतु एक छंद जोपासावा आणि या छंदातून आपण स्वतःचा आनंद घ्यावा, हा एकमेव उद्देश मनात धरून मी आतापर्यंत लिहित गेलो आहे. अर्थात माझं लेखन काहींना आवडलं असेल, काहींना नावडलं असेल, काहींनी लक्ष दिलं असेल, काहींनी दुर्लक्ष केलं असेल, परंतु मला त्याचा आनंद मिळाला आणि माझ्या कुटुंबाला मी हा आनंद देऊ शकलो, हे महत्त्वाचं. अर्थात मित्रांनी कौतुक केलंच, परंतु या कौतुकासोबतच मला एक वेगळी आणि विलक्षण अशी जाणीव झाली की नाही, आपण काहीतरी लिहू शकतो. तो आनंद फार वेगळाच असतो. असो, ह्या प्रकाशनाच्या निमित्ताने मी माझं मनोगत व्यक्त करणारच आहे, परंतु त्यापूर्वी मी बाबू ॲटम प्रकाशन याचे श्री आशिष देव या पुस्तकांचं मुद्रित शोधन करणारे माझे ज्येष्ठ मित्र श्री डॉक्टर अनिल काटकर, ह्या पुस्तकांचं मुखपृष्ठ तयार करणारे माझे मित्र श्री सुदर्शन बारापात्रे आणि ह्या मुद्रणाची जबाबदारी घेणारे माझे मित्र जे मला नेहमी सहकार्य करीत आलेले आहे, असे श्री सचिन ब्राह्मणकर, ज्यांना मी धन्यवाद देतो, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. खरं तर त्यांच्या सहकार्याशिवाय ही पुस्तकं ई-बुकच्या यात प्रकाशित होणं शक्यच नव्हतं. खूप मेहनत घेतली या लोकांनी आणि केवळ माझ्या प्रेमापोटी त्यांनी घेतलेली मेहनत ही मला खरंच आनंद देऊन घेतली. त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो. ह्या कार्यक्रमाच्या सोहळ्यात, हा सोहळाच म्हणतो थोडासा, रसिक प्रेक्षक माझ्यासमोर उपस्थित नाहीत, पण माझ्यावर प्रेम करणारी मंडळी ही सगळी माझ्यासमोर उपस्थित आहेत, हे समजून घेऊन मी माझं मनोगत व्यक्त करणार आहे. रसिक मित्र हो, हा एक वेगळा प्रकाशन समारंभ आहे. खरं तर यात अध्यक्ष,
प्रकाशन करणारं असं नाही आहे कोणी. विशेष म्हणजे ह्या प्रकाशन सोहळ्यात सारेच अतिथी आहे. म्हणजे माझ्यावर प्रेम करणारी मंडळी आणि ज्यांना आपल्या मनातलं काहीतरी व्यक्त करावंसं वाटतं अशी सगळी मंडळी ह्या प्रकाशन सोहळ्याला आपणहून आलेली आहेत आणि आपलं मन त्यांनी उलगडून टाकलेलं आहे. हे अपेक्षित नव्हतं, परंतु एका वेगळ्या विचाराने आणि एका चर्चेत झालेल्या विचारानुसार असा एक प्रयत्न केला गेला की आपल्यावर प्रेम करणारी मंडळी ही अतिथी म्हणून जर आली तर त्याचा एक वेगळा आनंद मिळेल. मला माहिती आहे 2017 साली माझं 4 ओळी हा काव्यसंग्रह जेव्हा प्रकाशित केलेला होता तेव्हा मी काही अतिथींना मंचावर आमंत्रित केलं होतं, त्यांना आमंत्रण दिलं होतं. आश्चर्य वाटेल, 4 अतिथी मुख्य होते, परंतु दुर्दैवाने फक्त 2च उपस्थित होते. आणि तेव्हाच मी माझ्या मनात ठरवलं होतं की आता कुणी अध्यक्ष, कुणी प्रकाशक, कुणी अतिथी, मुख्य अतिथी वगैरे असं बोलवण्यापेक्षा आपल्यावर प्रेम करणाऱ्या समोरच्या प्रेक्षकातील मंडळींना अतिथी म्हणून आपण बोलवावं, त्यांना त्यांच्या मनातले भाव व्यक्त करण्याची संधी द्यावी आणि ते मी ऐकावं. आणि ह्या प्रकाशनाच्या निमित्ताने अशी माझ्यावर प्रेम करणाऱ्या मंडळींनी अतिथीपद स्वीकारून आपलं मत आणि विचार व्यक्त केले, त्याबद्दल त्यांचे प्रती सुद्धा कृतज्ञता व्यक्त करतो. अर्थात मनोगताकडे जाण्यापूर्वी या कृतज्ञता व्यक्त करण्यानंतर एक महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्या अतिथींनी आपले मनातले विषय ह्या निमित्ताने मांडले आहेत. खूप छान छान विषय आहेत आणि रसिक प्रेक्षकांना ह्या त्यांच्या मनातल्या विचारांना ऐकण्याची संधी या निमित्ताने मिळते आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा बाबू आयटमचे मी आभार मानतो. यात सहभागी झालेले अतिथी माझे ज्येष्ठ मित्र श्री अशोक देशपांडे, यांनी कोरोना काळातच नर्मदा परिक्रमा केली आणि त्या नर्मदा परिक्रमेचे त्यांचे अनुभव त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. ते खरेच ऐकण्यासारखे आहे. माझा नेहमीच साथ देणारा माझा मित्र चंद्रशेखर वाडेगावकर हा माझ्या प्रत्येक प्रसंगाला उपस्थित राहिलेला आहे. पुस्तक प्रकाशनाला असो किंवा कुठल्याही माझ्या वैयक्तिक कार्यक्रमाला असो. त्यांनी सुद्धा एक छान विषय मांडलेला आहे आणि तो म्हणजे सौंदर्य. सौंदर्य कशात शोधायचं हे त्यांनी इतकं उलगडून दाखवलेलं आहे की त्याचं हे व्याख्यान हे खरंच ऐकण्यासारखं आहे. मंदाकिनीताई धोटेकर खरं तर मध्यंतरी त्या आजारी होत्या, पण माझ्यासाठी म्हणून एक वेगळा विषय, विशेषतः वाचनाचं महत्त्व हा विषय घेऊन त्या समोर आलेल्या आहेत. त्यांचे प्रती खरंच कृतज्ञता व्यक्त करतो. जयश्री सालकडे एक बहीण माझी, तिची पण अडचण, पण माझ्या विनंतीला मान देऊन तिने आपलं भावविश्व आपल्या मनोगतातून व्यक्त केलं आहे. नंदिनी काकडे ही पण माझी बहीण, आमच्या लिखाणावर प्रेम करणारी मंडळी. तिला सुद्धा व्यक्त व्हावंसं वाटलं आणि खरंच एक चांगला विषय समजून घेणं, आपण समजून घ्यावं इतरांना, आपल्या समोरच्या व्यक्तीला समजून कसं घ्यावं हा विषय तिने मांडलेला आहे. शोभाताई देशपांडे, खरंच सध्या मोबाईलमध्ये आपण सगळे अडकलेलो आहोत. नवीन पिढी तर आता त्याच्या अडकत जात आहे. आवश्यकता आहेच, पण किती आवश्यकता त्यामध्ये गुंतून राहणं किती चुकीचं आहे हा विषय त्यांनी मांडलेला आहे. प्रभाकर पोचलवार हा माझा सहकारी, कार्यालयीन सहकारी, पण एक सुंदर कविमन.
अत्यंत छान कविता करतो, विशेषतः हिंदीतल्या कविता, आणि त्या ऐकाव्याशा वाटत असतात. त्यांनी दिवस माझा की मी दिवसाचा असा विषय घेऊन एक काव्यमय मनोगत व्यक्त केलं आहे. ते तुम्हाला खरंच आवडेल. मृणालिनीताई खालीलकर. खरंच असे प्रसंग आले की माणूस हतबल होतो, पण त्या प्रसंगातून समोर कसं द्यायचं, त्या प्रसंगाला तोंड कसं द्यायचं, विशेषतः ती सकारात्मकता कशी असावी, हे तिने आपल्या व्याख्यानातूनच नव्हे, आपल्या मनोगतातूनच नव्हे, तर आपल्या कृतीतून सुद्धा दाखवलेलं आहे. तिचं मी खरंच कौतुक करतो. संगीताताई पिंजूरकर ही पण एक छान कवयित्री. तिच्यावर सुद्धा उडवलेला प्रसंग खरंच खूप भयानक आहे, पण तरीसुद्धा स्वतःला सावरत तिने माझ्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने छंद हा विषय घेऊन आपलं मनोगत व्यक्त केलं. ज्योतिताई पराठे एक छान व्यक्तिमत्व, शिक्षिका, आणि मन आणि मनाची स्थिती ह्या विषयावर तितकी छान व्यक्त झालेली आहे. हे व्यक्त होणं सुद्धा किती महत्वाचं असतं मनाचं ना. खूप छान. स्वाती घरोटे माझी मुलगी, माझा मित्र विनोद देशपांडे याची ती मुलगी. व्यवसाय, नोकरी ही करता करता त्याच्यामध्ये येणाऱ्या अडचणी, विशेषतः स्त्रियांच्या अडचणी, तिने आपल्या मनोगतातून आपल्यासमोर मांडलेल्या आहेत. किती कौतुक करावं या लोकांचं. ह्या सगळ्या काही व्याख्यान देणाऱ्या नाही आहेत, पण मनोगत व्यक्त करताना मनातल्या ज्या गोष्टी आहेत त्या सहज त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. संध्याताई दानव, लोक काय म्हणतील, त्यांचे जे अनुभव आहेत त्याबद्दल त्या व्यक्त झाल्या आहेत. आणि लोकांची पर्वा कशाला करायची, लोक म्हणणारच आहेत, त्याकडे दुर्लक्ष करून आपण समोर जायचं, हा एक सुंदर विचार त्यांनी मांडलेला आहे. स्नेहल आदेवार त्रिमलवार या नागपूरच्या, खरं तर माझी ओळख नाही, पण त्यांनी ह्या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शविली आहे एक अतिथी म्हणून. आणि एक सुंदर विषय सहज त्यांनी इतका छान मांडला आहे, म्हणजे शुद्ध मैत्री कशी असावी, ही शुद्ध मैत्री आवश्यक आहे. या शुद्ध मैत्रीचं एक छान प्रतीक कसं असावं हे त्यांनी आपल्या उद्बोधनातून व्यक्त केलेलं आहे. जुही आमची मुलगी, ही जुही आमची सृजन कन्या म्हणतो आम्ही तिला. आणि ह्या सृजन कन्येने सुद्धा संचलन करता करता आपले मनातले विचार कसे मांडावे, हा विचार जो आहे, हा विचार तिने विश्वास हा विषय घेऊन मांडलेला आहे. खूप छान. प्राजक्ता उपरकर, हिचं खरंच कौतुक करतो मी. इंजिनियर झालेली मुलगी आणि कथ्थक नृत्यांगना म्हणून नुकतीच तिने पदवी मिळालेली आहे आणि डॉक्टरेट सुद्धा करते आहे कथ्थकमध्ये. म्हणजे इंजिनियर असून सुद्धा कथ्थकमध्ये डॉक्टरेट करते आहे आणि इतकं छान कथ्थक नृत्य करते. तिच्या शिष्या सुद्धा छान तयार होतात आहे. आणि तिने सुद्धा आपलं कथ्थक हा विषय घेऊन आपले विचार मांडलेत. अर्थात हिंदीमध्ये ती बोलली आहे. खरंच ह्या माझ्या पुस्तकामध्ये अंतर्मन की कविता हा माझा हिंदी संग्रह आहे पहिला. त्यामुळे एक हिंदी बोलणारा सुद्धा आपल्याला या निमित्ताने मिळालेला आहे. किरणताई बुटले सामाजिक कार्यकर्ता आहे, पण ह्या सामाजिक कार्यकर्त्यांना काय चढाओढ करावी लागते, काय अनुभव त्यांना मिळालेले आहेत आणि काय संघर्ष करावा लागतो स्वतःला सिद्ध करण्यासाठी, हा विषय घेऊन त्या समोर आलेल्या आहेत. त्या खरंच ऐकण्यासारख्या आहेत. सोनाली धनमाने, सोनालीचं नुकतंच चारोळी संग्रह प्रकाशित झाला आहे, प्रेमरंग नावाचा. खूप छान सुंदर चारोळ्या आहेत, ऐकण्यासारख्या आहे, वाचण्यासारख्या आहे. त्या चारोळी संग्रहाच्या प्रकाशनापूर्वी आणि प्रकाशनानंतर त्यांचा जो अनुभव आहे तो त्यांनी उलगडून दाखवलेला आहे.
मंदाताई पडवेकर. एक छान साधं व्यक्तिमत्व. सहज लिहिता 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 आपल्या मनातल्या काही ओळी त्या लिहित गेल्या, त्या मांडत गेल्या. विशेषतः समाजसेविका म्हणून सुद्धा त्या समोर आलेल्या आहेत. स्वतःचं छोटंसं दुकान आणि आपला ती छंद जोपासते आहे. कौतुक करण्यासारखी गोष्ट. सुदर्शन बारापात्रे, मी मगाशीच बोललो की एक चित्रकार, बोलतोय सुंदर, दिसायला सुंदर आहे आणि त्याच्या प्रत्येक रेषा ह्या चित्र म्हणूनच समोर येतात. म्हणूनच त्याला ही जबाबदारी मी दिली आणि ती पूर्ण केली. सुदर्शन, तुझं खरंच कौतुक करावं असं वाटतं. रंजनाताई काटकर. रंजनाताई काटकर ह्या आमच्या वहिनी. म्हणजे जसं मी सांगितलं मगाशी की ज्येष्ठ मित्र आहेत माझे ते डॉक्टर अनिल काटकर, त्यांच्या त्या धर्मपत्नी. माझ्यासाठी म्हणून त्यांनी एक विषय मांडलेला आहे, आजी आजोबा आणि नात यांचं नातं कसं असावं. थोडक्यात मांडलं आहे, पण छान. खरंच आहे, थोडक्यात का होईना बरंच काही सांगून गेल्या त्या. या प्रसंगाला आणखी काही अतिथी बोलणार आहेत. क्षमा धर्मपुरीवार आहेत, रोहिणी निले आहे. ह्या सुद्धा आपला एक वेगळा विषय घेऊन आपल्यासमोर येणार आहे आणि खरंच ते तुम्ही ऐकावं आणि आपला अभिप्राय द्यावा, आपली प्रतिक्रिया नोंदवावी अशी माझी इच्छा आहे. आता मी दाखवणार आहे ती माझी आता प्रकाशित झालेली ही 7 पुस्तकं. आता पहिल्यांदाच प्रकाशित झालेलं म्हणजे हिंदीमध्ये हे अंतर्मन की पंक्तियां, हे हिंदी पुस्तक आहे, कवितांचं आहे. ऊन सावली हा लेख आणि काव्यसंग्रह. क्षणचित्रे हा सुद्धा काव्यसंग्रह आहे. ह्या सगळी पुस्तकं जी आहेत ज्याची मुखपृष्ठ जर तुम्ही पाहाल तर तुम्हाला खरंच आनंद मिळेल. लघुत्तम हा माझा कथासंग्रह आहे. छोट्या कथा आणि अत्यंत छोट्या कथा असं घेऊन मी तुमच्यासमोर या पुस्तक रूपाने आलेलो आहे. साठवणी, काही लेख लिहिले मी, ते आपल्या साठवणी आहे, आपल्या मनातले विचार आहेत, ते मी साठवून ठेवलेत आणि पुस्तक रूपाने आम्ही तुमच्यासमोर आता देतो आहे. 4-2 ओळी. यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं की माझ्या 2-4 ओळी ह्या प्रकाशित झाल्यात, पण हे लिहिता 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 ते पुस्तक होईल आणि ते सुद्धा दुसरं, हे मला कधीच वाटलं नव्हतं. हे ते 4-2 ओळी. आणि आयुष्यामध्ये कमी अधिक, जास्त कमी असं काही घडत राहतं. ऊन सावली असंही होत राहतं. खरंच याच्यातूनच मी पुन्हा काव्यसंग्रह आपल्यासमोर देतो आहे. उणे अधिक. आयुष्यामध्ये कमी जास्त होत राहतं, उणे अधिक होत राहतं, भागाकार गुणाकार होत राहतो आयुष्यामध्ये. पण ह्या सगळ्या ह्याच्यातून त्याचा शेवट म्हणजे अंत जो असतो तो जर चांगला व्हायचा असेल तर आपण समाधानी असावं. सुशिक्त असायलाच पाहिजे, पण त्याच्यातून जे काही हातात मिळेल त्यातून फक्त समाधान शोधायचं असतं, बाकी काहीही नाही. ह्या समाधानी वृत्तीतूनच माणूस समोर जात असतो, संकटाचा सामना करत असतो आणि कधी ना कधी त्याला यशही प्राप्त होत असतं. प्रत्येक अपयशाच्या मागे आपली एक अनुभूती, यशाची अनुभूती असते. हे आपण समजून घेतलं पाहिजे. अर्थात हा तत्वज्ञानाचा विषय नाही आहे, हा अनुभवाचा विषय आहे. तत्वज्ञान तर आपण ऐकतोच, पण प्रत्येकजण जेव्हा असा अनुभव घेतो तेव्हा ते त्याला जाणवत राहतं. म्हणजे मी सांगितलं म्हणून ते पटत नाही, तर प्रत्येकाने तो अनुभव घ्यायचा असतो. असो, हे सगळं ह्या पुस्तकातून माझे विचार मी व्यक्त केलेलेच आहे आणि ते विचार जे आहे ते तुम्हाला खचितच आवडेल अशी आशाही आहे. जसं मी मगाशी बोललो की पहिलं पुस्तक प्रकाशित होताना मला
साथ मिळाली ती माझे गुरुसमान बंधू प्राध्यापक प्रकाश केळकर. ते आपल्यात नाहीत, पण ते जर माझ्या आयुष्यात आले नसते तर कदाचित मी हे एवढं लिखाण करूही शकलो नसतो. आपल्या आशीर्वादाचा हात, आपल्या प्रेमाचा हात त्यांनी माझ्या पाठीवर कायम ठेवला. त्यामुळेच मी केवळ कविता करणारा, पुढे त्यांनी म्हटलं म्हणून मी लेख लिहायला लागलो आणि विशेषतः कथा लिहायला लागलो. माझा पिंड कथा लेखकाचा नव्हता, मी कधीच कथा लिहिलेली नव्हती. अर्थात त्यासोबत मला मार्गदर्शन करणारे डॉक्टर शरदचंद्र सालफळे, जे शरदभाऊ सालफळे, यांनी सुद्धा मला, अरे मदन काही चिंतन लिहून बघ ना, असा एक मोलाचा सल्ला दिला आणि मी काही चिंतनं पण लिहायला लागलो. आकाशवाणीवर प्रसारित पण झाली. या दोघांचंही मी कौतुक करतो आणि त्यांना खरंच नमस्कार करतो. प्रकाश केळकरांच्या बाबतीत मी सांगतोच, मी त्यांच्या कुटुंबातला एक झालो आणि त्यांनी जी वेळोवेळी मार्गदर्शन केलं त्यामुळेच हे लिखाण मी करू शकलो. दुर्दैवाने त्यांचा साथ मला मिळाला नाही, पण त्यांचे आशीर्वाद मात्र माझ्या कायम आहेत असं मी समजतो. केळकर काकू सुद्धा नेहमी माझ्या लेखनाचं कौतुक करतात. आत्ता सुद्धा परवा त्यांचा मेसेज आला आणि त्यांनी मला कौतुकच केलं. हे कौतुकाची गोष्ट नाही की इतकी पुस्तकं प्रकाशित व्हावी. पुस्तकं प्रकाशित होत असतात, अनेकांची होत असतात, माझी झाली. फक्त आपला छंद आपण जोपासावा की जेणेकरून आपल्याला त्याचा आनंद मिळाला पाहिजे. हा छंद मी जोपासला. मी मगाशी पण बोललो की मी साहित्यिक नाही, मी लेखकही नाही, पण मला जे वाटतं, माझ्या मनात ज्या कल्पना आहे, माझ्या मनात जे विचार आहेत ते व्यक्त करण्यासाठी मी काहीतरी लिहित गेलो. काही प्रकाशितही होत गेलं, काही अप्रकाशित राहिलं. काही माझ्या मनातले विचार इतरांना कळावे, माझ्या मित्रांना कळावे म्हणून फेसबुकच्या माध्यमातून सुद्धा मी ते आपल्यासमोर मांडले. बऱ्याच प्रतिक्रिया येत राहिल्या, लाईक, अंगठे, संदेश, प्रतिक्रिया ह्या मी वाचत गेलो. काहींनी सूचनाही केल्या, कुठेतरी चुकलो असेल. काही मित्रांनी मला त्याची सूचनाही केली आणि त्या सूचनेनुसार मी पुढे त्यात दुरुस्ती करत गेलो. विशेषतः चुका कोणी जर सांगितल्या तर त्या सकारात्मकरित्या घेतल्या तर माणूस आणखी पुढे जात असतो. चुका घडतात, पण त्या चुका जर सुधारण्याची वृत्ती असली ना की माणूस आणखी प्रगल्भ होत जातो. आणि हे मी प्रकाश केळकरांकडून शिकलो. त्यांनी बऱ्याच माझ्या गोष्टी सांगितल्या मला आणि म्हणूनच मी इतकं त्यांच्यामुळेच लिहू शकलो. माझा मित्र ज्यांनी मला वेळोवेळी मदत केली, सुहास आवळे आहे, माझा मित्र मदन देशमुख आहे, माझा मित्र प्रशांत धागंबार आहे, शेखर वाडेगावकर आहे. हे सगळे मित्र माझ्या जीवनात आले आणि मी जो स्वतः एकटा समजत होतो तो एकटा न राहता यांची साथ मला लाभली. मला साथ लाभली माझ्या कुटुंबाची सुद्धा. माझी पत्नी मेघा आणि माझा मुलगा पियुष, ह्या सगळ्यांनी मला आत्तापर्यंत जी साथ दिली ते खरं म्हणजे मी ईश्वरी वरदान समजतो. मी जो कार्यालयीन कामात इतके वर्ष होतो, जवळपास मी 37 वर्ष नोकरी केली. ती नोकरी करावी लागली, पोटासाठी करावी लागली, पण मी तिथं कधी रमलो नाही. मला काहीतरी वेगळं करायचं होतं आणि हा छंद जोपासत जेव्हा मला वाटलं की नाही आता इथून दूर झालं पाहिजे, आपल्या पोटाची सोय पुढच्या याच्यासाठी होत आहे, त्यामुळे नोकरी सोडली. आणि त्यानंतर
मी माझे अनुभव, माझे विचार कविता रूपाने, लेख रूपाने, कथा रूपाने मांडत गेलो. आज ह्या टप्प्यावर नक्की पुढे काय करायचं हा विचार कधीही येऊ दिला नाही, येणारही नाही. जसं 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 जे काय करता येईल ते करत राहील. मात्र 2-4 ओळी तरी लिहित राहील, तेवढी मी मात्र ग्वाही देतो. हा प्रकाशन समारंभ आभासी माध्यमातून होत आहे. आपल्याशी समोरासमोर संवाद करण्याची माझी इच्छा आहे. विशेष म्हणजे मी गप्पांमध्ये रमतो. माझे सगळे मित्र म्हणतात भयंकर गप्पिष्ट आहे तू. आहे याचं कारण मला त्याचा एक वेगळा आनंद मिळतो. संवाद घडतो, तिथं सुसंवाद घडतो, कधी भांडणही होतात, त्याची एक वेगळी मजा असते. मित्रांमधले संवाद जे आहेत ते आयुष्याला आणखी आनंद देणारे असतात आणि त्यामुळे मनातलं सगळं मळप दूर होत जातं. ही माझी मित्रमंडळी जी आता मी सांगितलेली आहे त्यांच्यामुळे मी आणखी 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 आनंद घेत राहतो. विशेषतः ह्या सगळ्या याच्यामध्ये मी एका व्यक्तीचं मुद्दामून नामनिर्देश करू इच्छितो, ते म्हणजे स्वर्गीय बाबूराव आवळे. लहानपणापासून मी त्यांच्या घरी जायचो आणि त्यांच्याकडून फक्त काहीतरी ऐकत राहायचो. खूप प्रेम केलं त्यांनी. आम्ही फार लहान होतो. एक सावरकरी विचारांचा माणूस, खूप काही दिलं त्यांनी. त्यांचा ध्यास हा कविता संग्रह जेव्हा प्रकाशित करण्याचा योग आला आणि ते काम माझ्या हातून घडलं तेव्हा खऱ्या अर्थाने मला बाबूराव आवळेंचा आशीर्वाद मिळाला. खूप छान कविता आहेत त्या, शब्दबद्ध, वृत्तबद्ध, फारच म्हणजे आपल्या पलीकडचं आहे सगळं. आणि तो काव्यसंग्रह जेव्हा प्रकाशित करण्याचा योग आला तेव्हा मला मार्गदर्शन मिळालं ते कावडकर सरांचं. त्यांच्यासोबत जेव्हा ह्या बैठकी घेत होतो प्रकाशनाच्या निमित्ताने तेव्हा बऱ्याच गोष्टी मला कळत गेल्या आणि मी आणखी प्रबळ होतो. मित्रमंडळीबद्दल बोललोच आहे मी, पण आणखी 1-2 व्यक्तीबद्दल मी बोलणार आहे. माझी ताई, मोठी बहीण, मला खूप आशीर्वाद आहे तिचे. आणि माझे मेव्हणे नानासाहेब मोहरील, खूप प्रेम केलं. मी एकटा आहे ही जाणीव त्यांना होती म्हणून ते कायम माझ्यासोबत राहिले अगदी शेवटपर्यंत. त्यांचे आशीर्वाद आहेच आणि कायम राहणार आहे. अर्थात माझे आई वडीलही, माझ्या वडिलांकडून मी शिकलो तेच घेऊन, तीच तत्व घेऊन मी जगतोय आणि जगणार आहे. मी मोठा आहे की नाही हा प्रश्न नाही. वयाने मोठा झालो आहे, होतो आहे, पण माझ्यापेक्षा लहान मोठे आहेच, पण माझ्यापेक्षा लहानांनी सुद्धा मला बरीच साथ दिलेली आहे, मला सोबत दिलेली आहे आणि माझे विचार आणखी प्रगल्भ होण्यासाठी म्हणून त्यांची मदत मला झालेली आहे. अनेकांची संगत लाभली, अनेक मिळाले, अनेक सोडून गेले, पण त्या प्रत्येकाकडून मी काहीतरी शिकत गेलो आणि जे काही माझ्या आयुष्यात जे कोणी येतील त्यांच्याकडून मी शिकत राहील. बरंच काही बोलायचं आहे, पण कुठेतरी थांबलं पाहिजे. मनातल्या विचारांची अभिव्यक्ती ही वेळोवेळी गप्पांच्या माध्यमातून मी माझ्या मित्रांसमोर अभिव्यक्त होत असतो, त्यांना सांगत असतो, त्यांचं ऐकून घेत असतो. त्यातूनच दररोजचा एक वेगळा दिवस मी घालवत असतो आणि येणारा दिवस हा आनंदातच जाईल या अपेक्षेनेच रात्री झोपत असतो. नवीन सगळं काही मी मिळवत असतो, ती इच्छा असते.
नवीन काही मिळवण्याची, आणि ती आपोआप मिळत असते. कदाचित देवाचा आशीर्वाद असेल. आणि ह्या मित्रांच्या माध्यमातून मला जे काही मिळालेलं आहे ते मी साठवून ठेवलेलं आहे या पुस्तकांच्या रूपाने. आणि जोपर्यंत मी लिहित राहील असं मला वाटेल किंवा मला लिहावंसं वाटेल तोपर्यंत मी लिहित राहणार आहे. अर्थात त्याची पुस्तकं निघेल की नाही हे मी आत्ताच सांगू शकत नाही. शेवटी आपण लिहिलेलं रसिक वाचकांसमोर जावं, त्यांनी वाचावं ही प्रत्येकाचीच इच्छा असते. परंतु वाचनाची ओढ प्रत्येकालाच राहील, विशेषतः सध्याच्या पिढीमध्ये, हे मी सांगू शकत नाही. पण तरीसुद्धा नवीन पिढीला वाचनाची ओढ लागावी यासाठी त्यांच्या मातापित्यांनी तरी प्रयत्न करावे एवढं मला वाटतं. या निमित्ताने मी थोडासा काही होईना आपल्यासमोर व्यक्त झालो. आणि आपण ही पुस्तकं वाचावी अशी माझी इच्छा आहे. या पुस्तकाचं मूल्य काहीच नाही. ही PDF माध्यमातून ज्यांना ज्यांना वाटेल त्यांना त्यांनी मागवावी. बाबू ॲटम प्रकाशनाने 2 नंबर दिलेले आहेत व्हॉट्सॲपचे. प्रत्येकाने मागवावी आणि त्यांना ती विनामूल्य पोहोचेल ही खात्री. आणि वाचल्यानंतर आपली प्रतिक्रिया जर तुम्ही देऊ शकलात तर मला खूप आनंद होईल. पुन्हा एकदा बाबू ॲटम प्रकाशन, डॉक्टर अनिल काटकर, सुदर्शन बारापात्रे आणि माझा मित्र ज्यांनी हे सगळी पुस्तकं तयार केली हा सचिन ब्राह्मणकर, यांचे प्रती आभार व्यक्त करतो. माझ्या कुटुंबाला खरंच धन्यवाद देतो की त्यांनी मला आत्तापर्यंत सहन केलं आणि ही पुस्तक काढण्यासाठी म्हणून कधीही थांबवलं नाही, उलट साथ दिली. त्यांनी नेहमी त्याचा आनंद घेतला आणि मलाही आनंद दिला. त्याबद्दल त्यांना आभार व्यक्त करत नाही, पण त्यांचे ऋण मी माझ्या मनात ठेवतो. आपल्या सगळ्या रसिकांबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि सगळ्या अतिथींबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. आणि मी इथेच थांबतो. आणि विशेष काही नाही, पण बाबू ॲटम प्रकाशनाला पुन्हा पुन्हा धन्यवाद देत आपण एक चांगला कार्यक्रम त्यांनी दिलेला आहे त्याबद्दल त्याचं कौतुक करतो आणि थांबतो. नमस्कार.